नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आपण मागील बरेच व्हिडिओंमध्ये आपण आल्याचे बाजारभावाविषयी व्हिडिओ बनवत असतो। तसाच आज आपण आल्याचा बाजारभावाविषयी व्हिडिओ बनवणार आहोत। त्याचबरोबर मागे जे आपण गोष्टीवरती आपण बरेचसे व्हिडिओ बनवले होते, जे की अद्रकीचं क्षेत्र जास्त वाढलेलं आहे आणि अद्रकीचे रेट काय राहण्याचे चान्सेस आहे याविषयी पण आपण बरीचशी चर्चा केली होती। आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहे की आल्याचे बाजारभाव काय आहे, त्याचबरोबर पुढे बाजारभाव काय असू शकतात किंवा मग जानेवारीमध्ये काय अंदाज आहे समजा, याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची अपडेट लवकरात लवकर मिळत राहील। शेतकरी बांधवांनो, आपण एक सर्वसाधारण गोष्ट आहे की दरवर्षीप्रमाणे चालू वर्षालाही आल्याची अद्रकीची लागवड झाली होती, पण अद्रकीला चांगले दर असल्यामुळे आल्याचे जे बाजारभाव जास्त होते, त्यामुळे जे आहे का अद्रकीचं जे क्षेत्र आहे ते दीडपटीने जास्त वाढलं होतं। म्हणजे थोडक्यामध्ये असं आपण समजू शकतो की मी ज्या भागांमध्ये कधी अद्रक आलं घेतलं जात नव्हतं, त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जे का आल्याचे उत्पादन जे का घेतले गेलेलं होतं। त्याचबरोबर ज्या भागांमध्ये कंटिन्यू आलं घेतलं जातं, त्या भागांमध्ये समजा एखादा शेतकरी आहे तो दरवर्षीप्रमाणे 1 एकरची लागवड करत असतो, तर त्यांनी चालू वर्षाला जे आहे का 1 एकरपेक्षा वाढवलं होतं क्षेत्र। कोणी 2 एकर केलं, कोणी 3 एकर केलं, कोणी 1.5 एकर केलं। म्हणजे क्षेत्र लेवलमध्ये न ठेवता क्षेत्र वाढवलं होतं। 100% असं बरेचसे शेतकरी होते समजा की त्यांनी क्षेत्र जे आहे का बरंचसं वाढवलं होतं। त्यामुळे या आधीच्या बरेचशा व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की आले पिकाचे जे दर आहे समजा, तर लागवड जास्त झाल्यामुळे दरामध्ये 100% घसरण होणार आहे, असे आपण बरेचसे व्हिडिओ बनवले होते। बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये माहिती पण दिलेली होती, पण त्याचबरोबर काही गोष्टी सांगितल्या पण होत्या। तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला समजेल पण की ज्या शेतकऱ्यांना समजा चांगलं उत्पन्न काढायचं आहे किंवा त्यांना जास्त चांगले रेट मिळाले पाहिजे समजा, तर त्यांच्यासाठी सुरुवातीपासून आपण चांगलं नियोजन करणं हा आपण एक पहिला मुद्दा ठेवला होता। त्याचबरोबर नोव्हेंबर ते डिसेंबर समजा, पण रेट लवकरच कमी झाले, पण नोव्हेंबरमध्ये बऱ्यापैकी रेट शेतकऱ्यांना मिळाली आहे। ते रेट कसेही असाना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची अद्रकीला सड लागली होती समजा, त्या शेतकऱ्यांना पण त्यावेळेला जे का ठीकठाक रेट मिळाले। पण आज जरी आपण विचार केला, आज एक साधारणपणे 10 डिसेंबरच्या आसपास आहे समजा, 10 तर रेटमध्ये बराचसा बदल झालेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, काय झालं आहे माहिती आहे का, चालू वर्षाला आपल्याला बराचसा खर्च आला आहे। बियाण्याचा जर आपण विचार केला तर बियाण्यापासून तर लागवडीपर्यंत आपल्याला एक साधारणपणे 1.5 लाखाच्या आसपास एकरी खर्च आलेला आहे, एक सरासरी। आणि पूर्ण जरी आपण खर्च जर बघितला आतापर्यंत तर एक 2.5 लाखाच्या आसपास जे का एक साधारणपणे गणित गेलेलं आहे समजा। त्यामध्ये आले पिकासाठी सडनचा पण खूप मोठा प्रादुर्भाव झाला होता, त्याचबरोबर सूत्रकृमी नॅमेटोडचा पण बराचसा प्रॉब्लेम आला होता। पण आपण सध्याच्या कंडिशनला जर विचार केला शेतकरी बांधवांनो, हे जे दर आहे हे खूप वाईट दर आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच की ज्या शेतकऱ्यांनी समजा आले पिकासाठी सुरुवातीपासून जेवढा खूप खर्च केला आणि आजचे जर दर बघितले तर एकदम झिरो आहे। थोडक्यामध्ये जर विचार केला, खर्च पण निघायचं मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे असे तर दिवस यायला नको होते। पण काय असतं, ज्या क्षेत्राचं लागवड जास्त झाली समजा कुठल्याही पिकाची, तर 100% मार्केटमध्ये जे आहे का त्याचा साईड इफेक्ट होतच असतो। पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण आधीपासून सांगत आलेलो होतो की जर आपल्याला समजा अद्रकीची लागवड करताय आपण, तर आपण काढते वेळेस टप्प्याटप्प्याने काढणं खूप गरजेचं आहे। आपण एक साधारणपणे 4, 4.5, 5 महिन्यामध्ये आपण नोव्हेंबरला जर काढले असते समजा, तरी पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जे आहे का चांगले दर मिळाले होते। आता पण ज्या शेतकऱ्यांकडे समजा आलं असेल समजा जास्त प्रमाणात जरी असेल लागवड केलेली, तर टप्प्याटप्प्याने जरी काढलं तरी काही हरकत नाही आहे, जेणेकरून आपल्याला जो आपण खर्च केलेला आहे, खर्च वजा आपल्याला थोडंफार जरी बेनिफिट जरी मिळालं त्याचा, तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल अशी एक आशा आहे। शेतकरी बांधवांनो, वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की आले पिकाला एवढे संकट येत असताना बरेचशा शेतकऱ्यांनी पूर्ण हिंमत लावून जीवाचं पाणी करून पूर्णपणे जे आहे का आल्याचं पीक चांगलं डेव्हलप केलं होतं। आणि आज जरी आपण विचार केला त्या गोष्टीचा, तर बाजार जे कमी झालेले, खर्च काढणं मुश्किल झालेलं आहे। शेतकरी बांधवांनो, सध्याच्या कंडिशनचे जर आपण बाजाराचा जर विचार केला तर आपल्याला एकरी 200 क्विंटलच्या आसपास सरासरी ॲव्हरेज निघालं, तेव्हा आपण जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का प्रॉफिटमध्ये राहतो आहे। त्यामुळे
ज्या शेतकऱ्यांचं समजा प्लॉट थोडंफार ठीक असेल आणि त्यांना एक साधारणपणे अजून महिनाभराने जर काढायचं असेल, त्यामध्ये आंतरपीक म्हणून जे आपण व्हिडिओ बनवले होते, जसं मक्का झालं, गहू झालं, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना समजा ठेवायचे आहे अलग, तर त्यांनी चांगली कंडिशनमध्ये जर आलं असेल आणि त्यांना जर ठेवायचं असेल तर त्यांनी समजा जानेवारी एंडिंग फेब्रुवारीमध्ये आपण टरबूजची कलिंगडची जरी लागवड केली तरी आपल्याला जे आहे का त्याचा चांगला फायदा होईल. शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर बरेच शेतकऱ्यांचा जे आहे का कमेंट्स येत असत्या की जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये काय दर असतील. शेतकरी बांधवांनो, हे जे दर आहे हे मार्केटमधील जे व्यापारी आहे समजा त्यांनासुद्धा अजून समजले नाही आहे की दर कसे होऊ शकतात समजा. त्यामुळे आपण एक सर्वसाधारण आपण एक दुकानदार आहात समजा किंवा मग ते आहोत, आपण एक साधा लॉजिक लावूनच त्या गोष्टीचा जे आहे का अंदाज घेऊ शकतो. पण सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर आल्याच्या दरामध्ये पाहिजे असे काही डिफरंट होणार नाही आहे. 100-500च्या डिफरंटमध्ये होऊ शकतं, दर वाढू शकत्या एक साधारणपणे 1 महिन्यापर्यंत समजा. अजून तर काही शाश्वती नाही आहे की आल्याच्या दरामध्ये पाहिजे असे काही डिफरंट होईल किंवा मग रेटमध्ये चांगली सुधारणा होईल. त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच आहे की सर्व भागांमधील ज्या ज्या भागांमध्ये आले पीक घेतलं जातं त्या भागांमधील आले पीक जे आहे का ते काढणी चालू झालेली आहे बऱ्याचशा भागांमध्ये. त्यामुळे मार्केटमध्ये आवक जास्त येत असल्यामुळे, त्याचबरोबर हा जो डॅमेज माल येत असतो त्यामुळे पण जे आहे का बऱ्याचसा रेटला जे का डिफरंट पडत असतो. शेतकरी बांधवांनो, आपण थोडंसं वेगळ्याच विषयावरती चर्चा केली. आता आपण मेन मुद्द्यावरती येऊ. आल्याचे जे बाजारभाव आहे, आल्याचे बाजारभाव एक साधारणपणे 2,000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे, तर जास्तीत जास्त 2700 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे का खरेदी केलेली आहे. आपली मालाची जशी क्वालिटी असेल समजा त्याचप्रमाणे जे आहे का आपल्याला दर मिळू शकता. याआधीचे पण आपण व्हिडिओ बरेचसे बनवले होते. आजचे पण रेट जे आहे एक साधारणपणे 2,000पासून तर एक 2700 रुपयापर्यंत जे आहे का 2800 रुपयापर्यंत सुपर A1 क्वालिटीचा मालाचे जे आहे का हे रेट आहे. आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा माल डागी झालेला होता समजा सडन लागलेली होती, तर त्या मालाचे जे दर आहे एक साधारणपणे 700 रुपयापासून तर एक 1000 रुपयापर्यंत जे आहे का ते दर आहे. शेतकरी बांधवांनो, अशीच अपडेट तुमच्यापर्यंत जे आहे का इथून पुढे आम्ही देत राहू. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती लवकरात लवकर मिळेल तुम्हाला. त्यामुळे सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा. धन्यवाद.